माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। सर्वच मराठ्यांना आरक्षण मिळालं, मनोज जरांगे यांनी पुन्हा ठामपणे सांगितले। मनोज जरांगे यांनी आझाद मैदानावर 5 दिवसाच्या उपोषणानंतर मराठा आरक्षणाबाबतच्या मागण्या मान्य करून घेतल्या। यानंतर ते छत्रपती संभाजीनगरला रवाना झाले। उपोषणामुळे त्यांची प्रकृती बिघडली असून त्यांच्यावर गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान त्यांनी रुग्णालयात आज पत्रकार परिषद घेत सर्व मराठ्यांना आरक्षण मिळणारच हे ठणकावून सांगितले। मनोज जरांगे म्हणाले की ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांच्यासाठी 3 जणांची समिती नेमण्यात आली आहे। हैदराबाद गॅजेटमध्ये असणाऱ्या नोंदी म्हणजे मराठवाड्याच्या मराठा हाच कुणबी आहे, यासाठी 3 सदस्यांची समिती नेमली। ज्यांच्याकडे जमीन नाही त्याने ज्यांची जमीन बटईनी केली त्यांचे हमीपत्र दिले की कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे। ज्यांच्या नावावर जमिनी आहेत ते समितीने वर्ग करतात। तहसीलदार, जिल्हाधिकारी यांच्यामार्फत कुणबी प्रमाणपत्र दिले जाणार आहेत। हैदराबाद गॅझेटियरच्या नोंदी लक्षात घेऊन मराठा समाजाच्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, याबाबतचा तो GR आहे। शंका कुशंका डोक्यात ठेवायची गरज नाही। काही लोकांना तुमच्यात आणि माझ्यात दरी निर्माण करायची आहे। मी तुमच्यापासून दूर गेलो की वाटोळं झालं म्हणून समजायचं। मी प्रखरपणे फक्त आणि फक्त मराठा समाजाच्या पोराबाळांचेच कल्याण करतोय। पश्चिम जर काही गरीब मराठ्यांना संभ्रम निर्माण करणाऱ्या लोकांमुळे शंका असतील तर त्यांनी हे लक्षात ठेवावे की जर मी 58 लाख नोंदी मिळवून 3 कोटी मराठ्यांना आरक्षण मिळवून दिले आहे, मुलींना मोफत शिक्षण मिळवून दिले, सारथी मार्फत निधी मिळवून मुलांना पुढे जाण्यास प्रोत्साहन दिले आहे, गरीब मराठी आणि माझा विश्वास ढळला पाहिजे असा काही लोकांचा डाव आहे। मात्र तुम्ही विश्वास ढळू देऊ नका। मला काही कमवायचे नाही। माझा समाज आणि त्यांची लेकरबाळे मोठी झाली पाहिजे, हीच माझी कमाई आहे, असे जरांगे पाटील म्हणाले।